अरे नव्या मानूचा विषारी झाला, नव्या मानूचा विषारी झाला, नव्या मानूचा विषारी झाला. भीम विचाराला लागला, भीम विचाराला लागला, भीम न्यायाच्या अरे भीम खोट्याची करी, भीम खोट्याची करी तो राख, भीम खोट्याची करी तो राख. त्याने पाथर ठोकली अशी संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेब धनुवाल्यांना ही पाथर ठोकली. त्याने पाथर ठोकली अरे साऱ्या बैलांना भीमाचा घात, साऱ्या बैलांना भीमाचा घात, साऱ्या बैलांना भीमाचा घात. भीम लढता, भीम लढता. या संविधानाला जर कोणी धक्का लावण्याचा प्रयत्न केला की आम्ही काय करू शकतो, कारण की आम्ही जागे आहोत, या समाजात आम्ही जागे राहणार आणि जागे हे भीम सैनिक आहेत. म्हणून म्हणायचं काय कि इनका रोज ना देखो झोपड़ियों में इनमें क्रांति पलती है, इनकारों से ना देखो झोपड़ियों में इनमें क्रांति पलती है. अरे बगावत हम नहीं करते, यही तो हमारी गलती है. काश बगावत करते तो क्या करते, माँ कसम इस देश में अम्बेडकर की घटना ना होती तो सारा देश जला देते, सारा देश जला देते. भीम सूर्याची वाट ग साऱ्यांदारी रात ग भीम समतेचा हात ग भीम ममतेची थाप ग त्याचे लाख उपकार ग या श्वासावर, या घासावर, या जगण्यावर, या बोलण्यावर, या चालण्यावर, या भारतावर त्याचे लाख उपकार ग आहेत की नाही उपकार आहे ना. कुणा कुणावरती बाबासाहेबांचे उपकार एवढ्यावरच ज्यांच्यावर उपकार आहे त्यांचे दोन्ही हात वर करा बरं. खरंच उपकार असतील तरच करा, नसतील तर नका करू. दोन्ही हात वर, स्वाभिमानाचे. हे बघा मी मागे बघितलं पण नाही. ज्यांचे ज्यांच्यावर उपकार आहेत त्यांचे मागे सगळ्या भारतीयावर बाबासाहेबांचे उपकार आहे. जे आज घटनेच्या माध्यमातून आपण जगतोय, जे अधिकार तुम्हाला आम्हाला आहे केलेत का दोन्ही हातवरती. आणि बाबासाहेबांना ही वंदना, मानवंदना तुमच्या टाळ्याच्या गजरात, ताला सुरात. त्याचे लाख उपकार ग माय, दोन्ही हात. त्याचे लाख उपकार ग माय, लाख लाख उपकार ग माय.
उपकार ग माय भीम आईच्या पार ग भीम मोठ्याला हार ग माय भीम तुझी तलवार ग माय भीम मोठ्याला हार ग माय भीम तुझी तलवार ग माय भीम काळजाची तार ग माय भीम काळजाची तार ग माय भीम आईच्या पार ग माय भीम आईच्या पार ग माय भीम आईच्या पार ग माय भीम मोठ्याला भीम मोठ्याला भीम मोठ्याला हार ग माय भीम आईच्या पार ग माय भीम मोठ्याला हार ग माय भीम तुझी तलवार ग माय भीम मोठ्याला हार ग माय भीम तुझी तलवार ग माय भीम मोठ्याला हार ग माय भीम आईच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा परदेशामध्ये शिकत होते त्यांच्या पाठीची खंबीरपणे उभी होती ती म्हणजे माझी रमाई. आणि त्याच रमाईच्या काही गीतांकडे आपण वळणार आहोत. महिला मंडळी जरा तुमच्याकडे जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. मंचावर पुन्हा आमंत्रित आहेत अजयजी देहाड. खास करून या ठिकाणी सर्व माता भगिनी मोठ्या प्रमाणात आहे. एका यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका महिलेचा हात असतो आणि त्याच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांच्या पाठीशी माता खंबीरपणे उभ्या होत्या. आणि त्याच माता रमाईमुळे आजच्या महिला मोठ्या प्रमाणात सुखामध्ये नांदतायत, जगतायत, बोलतायत. कारण की तो माता रमाईनं त्याग केला. जर विचार करा, जर माता रमाईनं बाबासाहेब आंबेडकरांना काही हट्ट केले असते तर बाबासाहेब कुठेतरी खचले असते. कुठेतरी सत्याग्रह बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या सत्याग्रहावर कुठेतरी परिणाम झाला असता. पण माता रमाईनं बाबासाहेब आंबेडकरांना कसलीच हट्ट केला नाही. स्वतःचा जो माता रमाई काम करायच्या त्यातून जे काही पैसे साचून ठेवायचे ते बाबासाहेबांना माता रमाई द्यायच्या. आपल्या पोटची 4 मुलं माता रमाईने गमवली, बाबासाहेब आंबेडकरांनी गमवली. बाबासाहेब आंबेडकरांना माहीत पण नसायचं की आपला आज मुलगा वारलाय. कारण की बाबासाहेब तुमचा आमचा विचार करत होते. 4 मुलं गमवली आणि या सर्व भारतीयांचा बाबासाहेब आंबेडकरांनी विचार केला आणि त्या विचाराच्या मागे माता रमाई होत्या. म्हणून माता रमाईला ही मानवंदना. म्हणून म्हणायचं काय के विचार करा मावल्यानो, विचार करा मावल्यानो, के विचार करा मावल्यानो, तिची जाऊ कशी होती. के विचार करा मावल्यानो, तिची जाऊ कशी होती. जिने ज्ञानाचा दिवा घरोघरी लागला ती सावित्री कशी होती. तुम्ही पण एक बाया, ती पण एक बाई होती. लोक रडले तिच्यासाठी, ती रमाई कशी होती. मग माता रमाई खंबीरपणे बाबासाहेबांच्या पाठी होती. म्हणून मनोज राजा गोसावी यांच्या 4 ओळी मला आठवतात की ज्या वेळेस बाबासाहेब परदेशी शिकायला गेले असताना माता रमाई बाबासाहेब आंबेडकरांना पत्र लिहितात. पत्रामध्ये बाबासाहेबांची कुशाल विचारतात. मग माता रमाई लिहितात काय, अहो पत्रात लिहिते रमा, अहो पत्रात लिहिते रमा, माझी चिंता न करता शिका. मी हाले राना सांभाळते, तुम्ही साहेब स्वतःला जपा. तुम्ही साहेब स्वतःला जपा. बाबासाहेब माता रमाईचं पत्र वाचतात. बाबासाहेब माता रमाईला पत्र लिहितात. मग माता रमाई म्हणतात, अहो पत्र आले तुमचे, अहो पत्र आले तुमचे लई
पत्र आले तुमचे लई आनंद झाला यशवंताला आणि तुमच्या रमाला यशवंताला आणि तुमच्या रमाला तुम्ही खूप शिकाल आणि विजयी भाव पदवी घेऊन याव साहेब तब्येतीकडे लक्ष द्या वेळेवर जेवण करा माझी चिंता न करता शिका मी हा परिवार सांभाळते हो तुम्ही साहेब स्वतःला जपा हो तुम्ही साहेब स्वतःला जपा अशा माता रमाई म्हणून म्हणायचं काय माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविलं रमा माझ्या भीमाच्या नावाचं पाहिजे, हा वाघाचा आवाज आहे. भीमाऊडीला बोले, एक आवाज पाहिजे, महिलांचाच आवाज पाहिजे, कारण की तुम्हाला हा आवाज बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. माता रमाईचा हा आवाज आहे, त्या माता रमाईचा त्यागामुळे हा आवाज आहे. म्हणून काय, भीमाऊडीला बोले, भीमाऊडीला बोले,
समाजामध्ये भीमावडी न बोले राम राम रमाईला भीमावडी न बोले राम राम रमाईला राम राम रमाईला महिलांच्या दोन्ही हातवर पाहिजे फक्त महिला ज्या ज्या महिला आहेत माता रमाईने त्या काळात किती कष्ट सहन केले तुमच्यासाठी आणि आता तुम्हाला माता रमाईसाठी जोरदार टाळ्या पाहिजे कशा अशा नाही जरा दोन्ही हात वरतीच ठेवा जोपर्यंत गाणं संपत नाही आणि गाणं किती वेळ चालेल तोपर्यंत तुम्ही कष्ट सहन करायचे माता रमाईसाठी करणार का कारण की त्या त्यागामुळे तुम्ही आज जरा दोन्ही हात वरती महिलांचेच 1 2 3 पटका लुगड्या रमाई तव चालू नवऱ्या रमाई तव चालू नवऱ्या काय नाही बाबासाहेब पै कलावण्या भीमाला पै कलावण्या भीमाला खपल्या तिने हो गौऱ्या किती खपल्या तिने हो गौऱ्या
त्या काळात कसलेही हट्ट नाही, पण या काळात बरेच हट्ट वाढले. आज आमच्या अपेक्षा वाढल्या. आज जर आम्ही मोबाईल घेतला तर उद्या आम्हाला गाडी घ्यायची असते, गाडी घ्यायची असली तर उद्या अजून काही घ्यायचं असतं. पण त्या काळात काही हट्ट नव्हते. म्हणून दागिन्याने दागिन्याने कधी ना भरला गळा रमाई लाली माने कुंकवाचा टिळा रमाई लाली माने कुंकवाचा टिळा वदे रमाई साजने बाई काय सांगू मी ती नवला प्यारी सरदार बमाल नारबाई प्यारी सरदार बमाल नारबाई प्यारी सरदार बमाल गुणी गुणांचा राजा दिनांचा गुणी गुणांचा राजा दिनांचा गुणी गुणांचा राजा दिनांचा गुणी गुणांचा राजा दिनांचा आटन संसार काज हे नारबाई प्यारी सरदार बमाल नारबाई प्यारी सरदार बमाल नारबाई प्यारी सरदार बमाल कुबळ्याचा उसारात माझ्या दिले कोट्यान कोटी या बाळांना गोंधळाया समर्थ माझी ओटी कुबळ्याचा उसारात माझ्या दिले कोट्यान कोटी या बाळांना गोंधळाया समर्थ माझी ओटी मने ग मूर्ती पाहून कीर्ती मने ग मूर्ती पाहून कीर्ती मने हे मनात लाज येणार बाई येणार बाई येणार बाई प्यारी सरदार येणार बाई प्यारी सरदार बमाल 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 हे गीत घेऊन अर्थात आमचे सहगायक विजयजी पवार या ठिकाणी त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. विजयजी पवार यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. उसळत्या रक्ताचा पाडीला प्रभाव गाडी रीती पेशवाई केला वर्णी घा इतिहासात
बाजीराव भीमा कोरेगाव गेले भीमा कोरेगाव भीमा कोरेगाव गेले भीमा कोरेगाव भीमा कोरेगाव गेले भीमा कोरेगाव इतिहास घडला नदी स्वाभिमानी जात गुरुती जगले संकटात लढण्यात जिंकण्यात अटलशी अठरासावी दिला ऐश्वर्यात मानवंतनेला 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 योद्धाचा एक मान भीमराव भीमा कोरेगाव गेले भीमा कोरेगाव भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव उसळल्या रक्ताचा पारीला प्रभाव नारी रीती पेशवाई केला वर्गाव उसळल्या रक्ताचा पारीला प्रभाव नारी रीती पेशवाई केला वर्गाव इतिहासात रजला शूर महाराज सर्वोच्च जोरदार झाला पाहिजे भीमा कोरेगाव गेले भीमा कोरेगाव गेले भीमा कोरेगाव 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 जागा असावं भीमाचं पिल्लू जागा असावं हे गाणं किती जणांना माहिती जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत कारण हे गाणं नुकतंच यूट्यूबवर अजय देहाडे सरांनी रिमेक करून आपल्यासाठी प्रस्तुत केलेलं आहे आणि आज या मंचावर आपण ते गीत लाईव्ह ऐकणार आहोत. जागा असावं भीमाचं पिल्लू जागा असावं. एक विनंती आहे विचारांना पुढे नेतात आणि विचार तुमच्या आमच्या समाजासाठी महत्वाचं आहे आणि मोठी नवीन पिढी ती जी आहे त्याच्यावर मोठी जबाबदारी आहे की विचार ग्रास करून आत्मसात करून पुढच्या पिढीपर्यंत न्यायची. या गीतासाठी मंचाला आमंत्रित करूया टीव्ही सेलिब्रिटीजी युवा संगीत सम्राट फेम अजयजी देहाडे जोरदार स्वागत करूया. जागा असावं भीमाचं बिंदू जागा असावं. महाकवी लोककवी आपल्याच नाशिक शहरातील ज्यांचा जन्म झाला त्यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार खेडोपाडी डोंगर वस्त्यापर्यंत तांड्यापर्यंत लेखणीच्या माध्यमातून बाबासाहेबांचे विचार लोककवी महाकवी वामनदादा कर्डकांनी केले. त्याच महाकवी लोककवी वामनदादा कर्डकांचं हे गाणं आपल्यासाठी. बरं जागे आहेत ना सगळे? कोण कोण जागे जरा हात वर करा. असे उघड्या डोळ्याने जागे नाही विचारांनी आम्हाला जागे राहायचं आहे. येणारा काळ कठीण आहे. येणारा काळ तुम्हाला जागा करण्यामध्ये भाग पाडेल. जे जागे राहील त्यांनीच जागे राहायचंय. जे झोपण्याचा प्रयत्न करेल त्यांना आम्हाला उठवण्याचं काम तुम्हा आम्हाला करायचंय. म्हणून महाकवी लोककवी वामनदादा कर्डक लिहितात अरे जागा असावं अरे जाग असावं 100 दिवस शेळ होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघासारखं जगा. म्हणून अरे जागा असावं अरे जागा असावं. कोण कोण जागे? हे बघ असेच आम्ही जागे राहू आणि भीमाचे विचार तेजमय प्रेरित ठेवू. म्हणून अरे जागा असावं हो हो.
हे भीमाचं पिल्लू जागा असावं, जागा असावं, हे भीमाचं पिल्लू जागा असावं, जागा असावं, हे भीमाचं पिल्लू जागा असावं. अरे पुढारताना, अरे पुढारताना त्यानं कुणाच्या मागं नसावं, अरे पुढारताना त्यानं कुणाच्या मागं नसावं. अरे जागा असावं, अरे जागा असावं, हे भीमाचं पिल्लू जागा असावं, जागा असावं, हे भीमाचं पिल्लू जागा असावं, जागा असावं, हे भीमाचं पिल्लू जागा असावं. जात साऱ्या भूमीची महासंभारती शिंपी कोळी कांबोळी कैकाडी घिसाडी भसाडी अशा 18 पगड जाती आहेत, पण आम्हाला एक जात पाहिजे, ती म्हणजे माणसाची. म्हणून महाकवी लोककवी वामनदादा खडक लिहितात, जात साऱ्या भूमीची का आता न जळावी, जात साऱ्या भूमीची का आता न जळावी, जात साऱ्या भूमीची का आता न जळावी. ही क्रांती भीमाची, ही क्रांती भीमाची का तुला न कळावी, ही क्रांती भीमाची का तुला न कळावी, ही क्रांती भीमाची का तुला न कळावी. अरे क्रांतीसाठी, अरे क्रांतीसाठी आता त्यानं, अरे क्रांतीसाठी आता त्यानं, अरे जागा असावं, अरे जागा असावं, हे भीमाचं पिल्लू जागा असावं, जागा असावं, हे भीमाचं पिल्लू जागा असावं, जागा असावं, हे भीमाचं पिल्लू जागा असावं. भूक साऱ्या भूमीची, भूक साऱ्या भूमीची का न पळावी, भूक साऱ्या भूमीची का न पळावी, भूक साऱ्या भूमीची का न पळावी. लूट साऱ्या भूमीची का न टळावी, लूट साऱ्या भूमीची का न टळावी, लूट साऱ्या भूमीची का न टळावी. अरे अशा लुटीच्या मानवणीवर जाऊन बसावं, अरे अशा लुटीच्या मानवणीवर जाऊन बसावं. अरे जागा असावं, अरे जागा असावं, हे भीमाचं पिल्लू जागा असावं, जागा असावं, हे भीमाचं पिल्लू जागा असावं, जागा असावं, हे भीमाचं पिल्लू जागा असावं. महाकवी लोककवी वामनदादा कर्डक यांची जन्मभूमी म्हणून वामनदादा लिहितात, आज वामन प्रमाण, आज वामन प्रमाण कामाघारी सराव, आज वामन प्रमाण कामाघारी सराव, आज वामन प्रमाण कामाघारी सराव. या वाघाच्या पिल्यानं, या वाघाच्या पिल्यानं का उपाशी मराव, या वाघाच्या पिल्यानं का उपाशी मराव, या वाघाच्या पिल्यानं का उपाशी मराव. आज आम्ही स्वाभिमानाने ही जयंती साजरी करतो, सर्वच गावामध्ये, सर्वच शहरामध्ये, सर्वच विश्वामध्ये. म्हणून स्वाभिमानाने अभिमानाने आमच्या भीम सैनिकांसाठी मला असं वाटतं की गरीब घरचे गरीब आम्ही निष्ठावंत ठरू, गरीब घरचे गरीब आम्ही निष्ठावंत ठरू. अरे या पोटाला चिमटा देऊ, भले उपाशी मरू. अरे भीमरायाची पोर आम्ही भीम जयंती करू, आम्ही भीम जयंती करू. आज वामन प्रमाण, आज वामन प्रमाण कामाघारी सराव, आज वामन प्रमाण कामाघारी सराव, आज वामन प्रमाण कामाघारी सराव. या वाघाच्या पिल्यानं
का उपाशी मराव या वाघाच्या पिल्लानं का उपाशी मराव या वाघाच्या पिल्लानं का उपाशी मराव अरे पिळवणुकीच्या त्या पिळवणुकीच्या छाताडावर जाऊन बसावं अरे पिळवणुकीच्या छाताडावर जाऊन बसावं अरे जाग असावं हे माझं पिल्लू जाग असावं जाग असावं हे भीमाचं पिल्लू जाग असावं अरे पुढारताना जाण कुणाच्या मागं नसावं अरे पुढारताना जाण कुणाच्या मागं नसावं जाग जाग अरे जाग असावं अरे जाग असावं येणारा काळ कठीण आहे आणि तुम्हाला या एका बोटाच्या साठी जाग राहायचंय आपला राजा कसा असावा आपला राजा स्वाभिमानी असावा म्हणून त्या राजाने तुम्हाला हे अधिकार दिले पण हे अधिकार तुम्ही डोळे उघडून आणि विचाराने जाग राहून ते अधिकार त्या राजासाठी पाहिजे म्हणून जागे आहेत ना सगळे येणाऱ्या काळात जागे राहा सगळे जे जागे आहेत त्यांच्या टाळ्या पाहिजे म्हणून अरे जाग असावं अरे जाग असावं हे भीमाचं पिल्लू जाग असावं 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 या मंचावर आमचे सहगायक मी मंचावर आता आमंत्रित करतोय सचिनजी भोईगळे यांना जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सचिनजी भोईगळे यांचे अभिमराजा रे मया भीमा भीम राजा रे मया भीमा माझा भीमा मले भेटतो आई माझा भीमा मले भेटतो बाई मले सांगतो काही 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 माझा भीमा मले भेटतो बाई मले सांगतो काही 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 शेताच्या पातीला उभा आमच्या हाताचा साथीला उभा तू कसा गाऱ्याला उभा भूक जगणाऱ्या रातीला उभा वसनाच्या सुवास बाई भीम पाहते 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 बाई साळ साळ दारात उभा टाक लेखण्याच्या शाळेत उभा भुका भुकाच्या राखीत उभा चिमणी चिमणीच्या वाटीत उभा वाटी वाटीच्या उजडात उभा वाटी वाटीच्या उजडात उभा हातामध्ये घेई चल सारत नाही 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 आई भूमीला म्हणतो गावाई नदी काठाला म्हणती तो आई पाय ठेवायला विसरा नाही वनवास रामाचा सांगत्यात बाई वनवास रामाचा 14 वर्ष
जर कोणी रामायण लिहत नाही तुमची पक्षाला मार लागला तर पुन्हा एका कवीचं मन निवडून निघालं आणि त्याने म्हणे महाभारत दिलं. अरे इथं दिवसा ढवळ्या माणसं फिरत जातो. कुठे गेले या देशातले महाकवी? कुठे गेले? चल वनवास रामाचा सांगत्याचं बाई, वनवास रामाचा 14 वर्ष बाई, आजचा वनवास जन्माचा बाई ग. आमचा वनवास जन्माचा बाई, पण त्याचं आहे का कोणाला काही? मी सून सांगतो बाई, मागून मिळणार नाही, मागून मिळणार नाही, मागून मिळणार नाही, मागून मिळणार नाही. अच्छा बाबासाहेबांना म्हणजे बाबासाहेबांच्या गोरगरीब माणसाला कुठे ठेवलेला आहे? भीम पुतळ्यात बंद केला बाई, भीम भद्रात बंद केला बाई, त्याच्या वैरानं जलद केला का? भीम माझा गडी तो गठाई ताई असू डोळी गेली बाई, वैरी असवाची कोसळते बाई, अंगाची चौकाळते बाई, भीम माझाची आणला बाई, त्याची जाहिरात झाली का बाई, सारे हातीक जमले का बाई, सारे हातीक जमले का बाई, सुरे सरसर सरसावले बाई, सरसर सरसर बाई, साऱ्या भाई दिल्या बाई, भीमराजा रे रडू नको दादा रे रडू नको दादा, वंदे भीमाचे हसले गाबाई, कोणी मतासाठी तो गाबाई, कोणी स्वतःसाठी तो गाबाई, कोणी खुर्चीसाठी तो गाबाई, कोणी पदासाठी तो गाबाई. भीमराजा रे भीम बाबा, भीम पुतळ्यातून बाहेर ये बाबा, भीम भजनातून बाहेर ये बाबा, नवा विचार घेऊन ये बाबा, वारा मुक्तीच घेऊन ये बाबा.